बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेचे 1800 एपिसोड्स पूर्ण होत आहेत. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि श्रद्धेमुळे मालिकेतला आज इतके एपिसोड्स पूर्ण होत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या बाळूमामा जो साकारत होता समर्थ पाटील, तोसुद्धा आता मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यासाठी आपले कमेंट्स येतातच आहेत. पण आत्ता माझ्यासोबत प्रकाश धोत्रे सर आहेत, जे बाळूमामांची भूमिका साकारतात. आणि सर, पुन्हा एकदा खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? थँक्यू अतिशाजी. मी छान आहे. आपण कसे आहात? मी मजेत आहे. खरं तर तुमचं अभिनंदन. 1800 भागांचा टप्पा पूर्ण करते मालिका. खरं तर टेलिव्हिजनवर असं खूप कमी बघायला मिळतं आणि त्यातही आपलं काय म्हणू आपण, अशा पौराणिक कथा असणारी मालिका 1800 भाग कंप्लीट करते म्हणजे आत्ताच्या जगातलं एक प्लस पॉईंट मानायला हरकत नाही आहे. त्यात समर्थची परत एकदा एंट्री झाली आहे. तुम्ही त्याचं काम पाहिलं होतं का आधी जेव्हा तो? हो हो हो, बघितलेलं होतं. येस पाहिलेलं होतं. खरं आहे. कारण कसं आहे की मगाशी पण मी जसं बोललो होतो की ह्याच्यात मामांचा सानिध्य, मामांचा सहवास लाभलेली माणसं अजूनही आहेत. आणि आत्तापर्यंत आपण फक्त निम्म्या ग्रंथापर्यंतच पोहोचलेलो आहे. त्यामुळे या सगळ्या लिखित स्वरूपातल्या घटना आहेत आणि त्यात मनाने करण्याजोगं किंवा सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन काय वेगळ्या गोष्टी करण्याचं ह्याच्यात काही तसं चान्स नाही आहे. पब्लिक लगेच वेगळ्या पद्धतीने ते घ्यायला सुरुवात करतात, मायबाप रसिक प्रेक्षक. त्यामुळे आणि माझ्या आयुष्यातली ही एकमेव सिरियल अशी आहे की जे 1800 भाग होत आहेत अशा सिरियलमध्ये, आणि तेही आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती अशा एका सिरियलमध्ये मुख्य भूमिकेमध्ये तुम्ही येतात, माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सगळ्या मी मामांचा आशीर्वाद समजतो. समर्थशी बोलताना पण मी त्याला विचारलं की पहिल्यांदा असं काहीतरी झालं आहे मालिकेत, जे चाइल्ड आर्टिस्ट एक त्याचा एक ट्रॅक संपल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा आपल्याला बोलवलं जातं, मामांचा आशीर्वादच म्हणावा, त्याच्यासोबत काम करताना आता कसं वाटतं? कारण का त्यालाही खूप त्यानेही तुमचं काम आधी पाहिलं आहे, तोही म्हणाला. तर आत्ता कसं एक झालं आहे सेटवर बॉन्डिंग आणि काय? बॉन्डिंग आमचं ऑफ स्क्रीन आहे. म्हणजे कसं होतं की आमचे एकत्रित सीन लागत नाहीत. कारण मामा ज्यावेळेस फ्लॅशबॅकमध्ये जातात त्यावेळेस छोट्या बाळूमामांचे सीन येतात. काही घटना त्यावेळेस दाखवता आल्या नाहीत, काही घटना त्यावेळेस कव्हर करता आलेल्या नाहीत. त्या सगळ्या आता ह्या माध्यमातून त्या लहानपणीच्या गोष्टी पण कव्हर होत आहेत. त्याच्यामुळे ऑफ स्क्रीन म्हणजे स्क्रीनच्या व्यतिरिक्त आमचं बॉन्डिंग प्रचंड सुंदर आहे. भरपूर मजा मस्ती चाललेली असते आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं म्हणजे सुरुवात म्हणजे ज्याला म्हणतो बिगिनिंग जी होतं ना सगळं सिरियलचं, ते समर्थनी केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी लहान असताना त्या गोष्टीला न्याय दिलेला आहे हे खरंच आउटस्टँडिंग आहे. आणि त्याच्यामुळे तो आदर त्याच्याविषयी माझ्या मनात आजतागायत आहे, आजही आहे आणि इथून पुढे राहणार आहे. कारण सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे आणि सुरुवात जर तशी चांगली नसते तर माझ्या मते आज 1800 भागाचा टप्पा गाठणं आम्हाला मुश्किल झालं असतं. समर्थची मेहनत आहे, संतोष सरांची मेहनत आहे, ही संपूर्ण रिसर्च टीम आहे आणि डिरेक्शन टीम आहे, युनिट आहे संपूर्ण साजरी क्रिएशन्सचं. ह्या सगळ्यांच्या मेहनतीनं सुरुवात जी चांगली झाली तीच आम्ही पुल ऑन करतो आहोत पुढे, तीच कंटिन्यू केली आहे पुढे आणि कदाचित त्याच्यामुळेच आज आपण 1800पर्यंत पोहोचलेलो आहोत. सर, मला नेहमीच असं वाटतं की आपण एखाद्याला गुरुस्थानी मानणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का कुठल्याही संकटात म्हणा किंवा एक पॉझिटिव्ह वाईब्स देणारी एक शक्ती आपल्याला नेहमीच हवी असते. तर आता तुम्हाला जेव्हा ही मालिका मिळाली, आपण 2-3 महिन्याआधी हा इंटरव्ह्यू केला होता, तेव्हापासून ते आत्तापर्यंत सर मी तुम्हाला विचारलं की काय बदल घडलेत किंवा एक कलाकार किंवा एक माणूस म्हणून तुमच्यात काय बदल झाला ह्या दरम्यान, काय सांग? कसं आहे ना, पुन्हा ते सगळं रिकलेक्ट व्हायला लागतं मला की कालच मी डायलॉग बोललो आहे. बरं, ह्या सिरियलचं असं आहे ना, गंमत अशी आहे की बाकी सिरियल्स भरपूर केलेले आहेत, तुम्हालाही माहिती आहे. ते डायलॉग आपण आज बोललेलो असतो ते विसरून जातो. इथं महिनामागचा डायलॉग पण विसरू शकत नाही तुम्ही. त्याला कारण असं आहे की त्याच्यात एक थॉट आहे. आयुष्य आपण कसं जगतो, कसं जगायचं आहे, त्याच्याकडे कशा पद्धतीने बघायची, ही सगळी शिकवण मामांची आहे. आता ही अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण ही फॅक्ट आहे. कारण इतकी कामं केल्यानंतर माणूस एखाद्या भूमिकेमध्ये इतका अडकून जाणं ज्याला म्हणतो, ते माझ्या बाबतीत घडतं आहे जेव्हापासून मी बाळूमामा करायला लागलो तेव्हापासून. आणि कालचंच आहे, आयुष्यामध्ये गुरु हा इतका महत्त्वाचा आहे हे मामांनी सांगून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. कालच तो डायलॉग बोललेला आहे. तुमच्या प्रत्येक संकटातून तारून नेण्याची हिंमत, तारून नेण्याची शक्ती तुम्हाला ते गुरुकडनं मिळते. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे. तुम्ही जर एपिसोडमध्ये बघत असाल तर मामांचा गुरुप्रती आदर किती होता हे अतिशय योग्य पद्धतीनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत कसं पोचेल अशा माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे. तर तो इतका इम्पॅक्टफुल गोष्ट आहे ती डोक्यात, आणि ते अजून ठसत जातं डोक्यात की गुरुचं महत्त्व किती आहे ते.
प्रत्येक भूमिकेसाठी एक वेगळी स्टडी किंवा एक वेगळं आपण म्हणतो ना, आपलं त्या भूमिकेकडे बघणं एक वेगळं असतं. अनेक सिनेमे केलेत, अनेक मालिका केल्यात, पण ह्या सेटवर जेव्हा आपण पौराणिक मालिका साकारतो आणि त्यातूनही बाळूमामांची भूमिका, सेटवर आल्यापासूनचं तुमचं एक रुटीन कसं असतं? एक प्रेक्षकांनासुद्धा हे कुतूहल असतं हे जाणून घेण्याचं. एक आल्यापासूनचं एक रुटीन कसं असतं पूर्ण सेटवर? कसं आहे ना, की कुठलीही गोष्ट मनापासून केली ना, की त्याचा आनंद तुम्हाला घेता येतो आणि तितक्यात आनंदानं तुम्ही ती एक्झिक्यूट करू शकता ती गोष्ट. बाकी कामांविषयी मी काही बोलत नाही, पण जेव्हापासून मामांची भूमिका करायला लागलो आहे ना, कदाचित ती माझ्या मनातली गोष्ट असेल, माझी इच्छा होतीच, नाही असं नाही. आणि तीच भूमिका तुमच्याकडे आली आणि त्याच भूमिकेसाठी तुम्ही निवडला गेलात, तुम्हाला सांगितलं गेलं आहे. अशा वेळेस इतकं म्हणजे कंटिन्यू कधी आम्ही म्हणजे सकाळपासून तर रात्री 2-2 वाजेपर्यंत शूटिंग करतो. पण कधीही चेहऱ्यावरती थकवा, ज्याला आपण म्हणू त्रास, अरे काय करतोय मी, हे कशासाठी करतोय मी, असं अजिबात आजपर्यंत जाणवत नाही. सकाळी आलं, मेकअप रूममध्ये गेलं, आपले कपडे असतात, कपडे चेंज करणे, मेकअप करून घेणे आणि सेटवरती येणे, डायलॉग झालेले असतात, डायलॉग्स पाठ करणे आणि मग त्यावेळेस आपण मामा म्हणूनच असतो. तर मामा म्हणून मी कशा पद्धतीनं वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे, प्रत्येक दिवस माझ्यासाठी वेगळा धडा आहे. प्रत्येक सीन माझ्यासाठी एक वेगळं लेसन आहे आणि अशा पद्धतीनं ते दररोज एक्झिक्यूट करताना खूप मजा येते. आणि साहजिकच आहे, नुसती मजा येत नाही तर तो अनुभव जो मला आणखी समृद्ध करून जातो आहे ना, ते मला शब्दात नाही सांगता येणार. तुम्ही अगदी करेक्ट म्हणालात. तुमचा पहिला जो शॉट होता, तुम्ही अशी घोंगडी फिरवताय आणि नंतर आपण नदीकाठीसुद्धा एक शॉट केलेला. इतकं ऊन होतं तरी पण आपण त्या जिद्दीने आणि इतका उत्साहाने तो सीन करत होतो आणि आम्हीसुद्धा बिहाइंड द सीन शूट करत होतो, तेव्हाही काही वाटलं नव्हतं. सो आत्तासुद्धा खूप काही घडणार आहे आणि कथा जशी पुढे जाते तशी प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. काय अपील करायला आवडेल? एकतर 800 भाग पूर्ण झालेत आणि अपकमिंग एपिसोड. येस, माझी रसिक मायबाप प्रेक्षकांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आजपर्यंत ज्या पद्धतीनं तुम्ही मालिकेवरती प्रेम केलेलं आहे, 1800 भागाचा आम्ही टप्पा गाठलेला आहे. सोपी गोष्ट नाही आहे, प्रचंड अवघड गोष्ट आहे. या 1800 भाग केवळ तुमच्या प्रेमानं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तुम्हाला ते आवडतं आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. असंच प्रेम इथून पुढे आमच्यावरती करत राहा. मी मगाशी पण बोललो होतो की आपण फक्त निम्म्या ग्रंथापर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून खूप घटना, खूप गोष्टी, खूप मामांची शिकवण बाकी आहे. प्रत्येक घटनेतून ती आपल्यासमोर येणारच आहे. इथून पुढे असंच प्रेम करत राहा आणि 1800चे 8000, 10,000 भाऊ होऊ देत आणि तुमचं प्रेम असंच कायम असू देत आणि आमच्यातून अशीच मामांची सेवा घडून घेत जा. धन्यवाद. पुन्हा आपण भेटूच मुलाखत घ्यायला. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट या पुढच्याही जर्नीसाठी. थँक्यू अतिशाजी. थँक्यू.